नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणाली. जर तुम्ही बेबी प्लॅनिंग करत असाल, प्रेग्नन्सी प्लॅनिंग करत असाल किंवा न्यूली मॅरिड असाल आणि इन फ्युचर प्रेग्नन्सी प्लॅन करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आजकालच्या आपल्या लाईफस्टाईलमुळे जसं की जंक फूड किंवा स्ट्रेस, डिप्रेशन, झोप नीट न होणं ह्याच्यामुळे प्रेग्नन्सी लेट राहायच्या किंवा प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम्स खूप सारे यायला सुरुवात झाली आहे. तर ह्याच्यामध्ये खूप सारे कारण आहेत. फॉर एक्झाम्पल फॉलिक ऍसिडची डिफिशियन्सी किंवा प्रेग्नन्सी लेट राहणं किंवा पिरियड्स लेट येणं किंवा मिसकॅरेज होणं, हे खूप सारी कारण हे तशी जोडलेली आहेत. तर ह्याच रिलेटेड मी व्हिडिओज घेऊन येणार आहे. तर आजचा टॉपिक हा आहे की फॉलिक ऍसिडची डिफिशियन्सी. तर सगळ्यात पहिले प्रश्न हा येतो की फॉलिक ऍसिड म्हणजे नक्की काय, हा घेतल्याने काय फरक पडतो, तो किती घ्यायचा, कधी घ्यायचा. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर सगळ्यात पहिले फॉलिक ऍसिड म्हणजे एक असा विटॅमिन आहे, विटॅमिन B9, जो जेव्हा एखादी स्त्री प्रेग्नेंट राहते तेव्हा बाळाच्या मेंदूच्या आणि पाठीच्या कण्याच्या विकासासाठी सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करतो. जसं की सेक्शुअल इंटरॅक्शन नंतर जेव्हा कोणतीही स्त्री प्रेग्नेंट राहते तेव्हा 28 दिवसांमध्येच त्या बाळाच्या मेंदूची आणि पाठीच्या कण्याची डेव्हलपमेंट सुरू व्हायला सुरुवात होते. परंतु आपण जेव्हा कोणी प्रेग्नेंट राहतो तेव्हा प्रेग्नेन्सी डिटेक्ट व्हायलाच आपल्याला 1 ते 1.5 महिना जातो. ह्याचं कारण म्हणजे HCG हार्मोन. जेव्हा आपण प्रेग्नेंट राहतो तेव्हा हा हार्मोन आहे त्याची लेवल वाढत जाते आणि ती लेवल एखाद्या प्रेग्नन्सी किटमध्ये डिटेक्ट व्हायला किंवा ब्लड टेस्टमध्ये डिटेक्ट व्हायला 1 ते 1.5 महिना आरामात जातो. तर बेसिकली आपण जेव्हा 1 ते 1.5 महिन्याचे प्रेग्नेंट असतो त्याच्यानंतरच आपल्याला आपण प्रेग्नेंट आहोत हे कळतं. तोवर आपल्या बाळाचा हार्ट, मेंदू, पाठीचा कणा म्हणजे स्पायनल कॉर्ड यांची डेव्हलपमेंट झालेली असते. ह्या डेव्हलपमेंटसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट घटक असतो हा विटॅमिन B9 म्हणजे फॉलिक ऍसिड. जर त्याची डिफिशियन्सी त्यावेळी आपल्या शरीरात असेल तर बाळाला ह्या रिलेटेड प्रॉब्लेम होऊ शकतात. तर ते अवॉइड करण्यासाठी जर तुमची प्रेग्नन्सी प्लॅन्ड असेल तर डॉक्टरकडे जाऊन तुम्ही 2 ते 3 आधीच म्हणजे महिने आधीच तुम्ही त्याची सप्लिमेंट्स चालू करू शकता, त्याच्या गोळ्या चालू करू शकता. पण कधी कधी काय होतं की आपलं प्रेग्नन्सी ही प्लॅन नसते, अचानक आपल्याला होते किंवा जेव्हा केव्हा सेक्शुअल इंटरॅक्शन होतं आणि तुम्हाला वाटत असेल की आता आपण प्रेग्नेंट राहणार आहोत तर तुम्ही घरातलेच पदार्थ जसे की पालक, मेथी, शेंगदाणे किंवा रोज 1 संत्री खाऊ शकता, लिंबू खाऊ शकता किंवा रात्री झोपताना 2 बदाम, 4 मनुकं भिजत टाकून सकाळी ते खाऊ शकता. तर ह्यामुळे तुमचा जो फॉलिक ऍसिडचा जो बॅलन्स आहे तो शरीरामध्ये व्यवस्थित राहील. पण ह्याच्यासोबतच जेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही प्रेग्नेंट आहात तेव्हा डॉक्टरकडे जाऊन नक्की फॉलिक ऍसिडचे सप्लिमेंट्स घ्या, त्यांच्या डोसनुसार घ्या. कारण जेव्हा आपण प्रेग्नेंट राहतो तेव्हा हे फॉलिक ऍसिड किंवा कॅल्शियम किंवा आयर्न हे आपल्यासाठी प्लस आपल्या बाळासाठी आपण ज्या पदार्थ घेतो त्यातून पुरेसे मिळत नाहीत, त्यामुळे सप्लिमेंट्स घेणं जरुरी असतं. तर हा होता आजचा व्हिडिओ फॉलिक ऍसिड बद्दल. नेक्स्ट व्हिडिओ मी प्रेग्नन्सीमध्ये येणारे प्रॉब्लेम्स आणि ती टॅकल करून आपण लवकरात लवकर कसे प्रेग्नेंट राहू शकतो ह्याच्यावर आणणार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.